1 टीस्पून तेल घालून आपण ही मिरची मस्त भाजून घ्यायची. मिरची इथे व्यवस्थित भाजून झालेली आहे. एका खलबत्त्यामध्ये आता आपल्याला कुटायची आहे. लसूण जेवढा तुम्ही घालाल तेवढं चांगलंच आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. अजून आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. लसणाच्या पाकळ्या आपण इथे टाकलेल्या आहेत. यापेक्षा जास्त लसूण तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल. संपूर्ण मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची. सर्व मिरची इथे टाकून घेतलेली आहे. अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे सालीसकट घातलेले आहेत. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित कुटायचं आहे.